श्री आणि माझी रेसिपीमध्ये तुमचं स्वागत आहे। तर आज आपण शेंगोळे ही डिश बघणार आहोत, कसे बनवायचे ते। बनवण्यासाठी लागणारं साहित्य आहे, आता आपण हे मिक्सरला लावून घ्यायचं आहे। 4-5 मिरच्या, लसणाच्या पाकळ्या, अद्रक थोडीशी आणि कोथिंबीर घालून घेऊया। जिरं घालू आणि आता मिक्सरला बारीक करून घेऊया। आपण हे वाटण करून घेतलेलं आहे। यामध्ये सर्वप्रथम आपल्याला गव्हाचं पीठ घ्यायचं आहे, ज्वारीचं पीठ, थोडं बेसन पीठ घालून घेऊया। यामध्ये आपण 1 चमचा हे वाटण घालून घेऊया। मीठ घालून घेऊया। हळद, अर्धा चमचा हळद घालून घेतली। आता आपल्याला याला मळून घ्यायचं आहे। अशा प्रकारे आपण कणिक मळायची आहे। ही जास्त पातळ नाही, घट्टच चुरलेली आहे मी जरा। आपण कढई तापत ठेवली आहे, त्याच्यामध्ये तेल घालून घेतलं आहे 2 चमचे। तेल तापलेलं आहे, यामध्ये आपण राई घालून घेऊया, लसूण, कढीपत्त्याची पानं, हिरवी मिरचीची पेस्ट, थोडंसं चांगलं परतून घेऊया। थोडंसं जिरं घालून घेऊया। आता यामध्ये मी हळद घालून घेते, थोडंसं हलवून। आता यामध्ये आपण पाणी घालून घेऊया। आता या पाण्याला उकळा येऊ देऊया। त्यामध्ये आपण मीठ घालून घेऊया। या कणकेचा असा छोटासा एक गोळा घेऊया। तेलाचा हात लावून घेतला आहे, असं आपल्याला हे वळून घ्यायचं आहे। अशा प्रकारे आपला वळून झाला की आपल्याला याचं शेंगोळे बनवून घ्यायचे, असे छोटे छोटे। अशा प्रकारे आपण शेंगोळे बनवून घेणार आहोत। सगळे शेंगोळे बनवून घेऊया। आलेलं आहे, आता आपण हे शेंगोळे यामध्ये टाकून घेऊया। सगळे शेंगोळे टाकून घेते मी। आता मी सगळे शेंगोळे टाकून घेतलेले आहेत। आता यावर आपण झाकण ठेवूया। आता यावर मी झाकण ठेवून शिजवून घेते 10 मिनिटं। गॅस आपण मीडियमच ठेवलेला आहे, म्हणजे एकदम कमी, मीडियमला पण। तयार आहेत आपले शेंगोळे। आता आपण याला एका बाउलमध्ये काढून घेऊया। तयार आहेत आपले शेंगोळे। तर आपण आता यावर कोथिंबीर घालून घेऊया।